गट्टूचा बर्थडे. एप्रिल महिन्याची सकाळ होती. गट्टू उशिरा उठला होता आणि अंथरुणावर बसून होता. अचानक त्याची नजर भिंतीवरील कॅलेंडरवर गेली. कॅलेंडरमध्ये अजूनही मार्च महिना सुरू होता. शिट यार, किती विसराळू आहे मी. एप्रिल सुरू झाला आहे. कॅलेंडरचे पानं बदलायचे होते. गट्टूने कॅलेंडरचे पान पलटले आणि अचानक त्याची नजर 16 तारखेवर गेली. त्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. वाव, 16 एप्रिल माझा बर्थडे. मी तर विसरलोच होतो. आज 8 तारीख आहे, म्हणजे फक्त 8 दिवस. गट्टू मार्कर पेनने 16 तारखेवर खूण करत होता. तेव्हाच मम्मी आली. શું કરી રહ્યો છે गट्टू? 16 एप्रिलला माझा बर्थडे आहे. ती तारीख मार्क करून ठेवत आहे. विसरलो तर? मम्मी हसत हसत म्हणाली, अच्छा ठीक आहे, पटकन फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करायला ये. बर्थडेला मला मम्मी पप्पांकडून खूप गिफ्ट्स पाहिजेत. स्पोर्ट्स वॉच, बॅट, गिटार, फुटबॉल. अरे बाप रे बाप, लिस्ट तर वाढतच चालली आहे. लिहून ठेवतो, नाहीतर विसरून जाईन. गट्टू पेपर आणि पेन घेऊन लिस्ट बनवायला बसला. झालं. बर्थडेच्या 1 दिवस आधी ही लिस्ट पप्पांच्या लॅपटॉप मध्ये ठेवेन. नंतर गट्टू उड्या मारत मारत बाथरूम मध्ये गेला आणि लिस्ट तिथे टेबलवरच विसरला. मम्मी रूम साफ करायला आली तेव्हा तिने टेबलवर ठेवलेली गट्टूची लिस्ट पाहिली. हा गट्टू पण ना अगदी बावळट आहे. असं करते, ही लिस्ट लपवून ठेवते. काही दिवसानंतर एकदा रात्रीचं जेवण उरकल्यावर पप्पा आणि चिंकी टीव्ही बघत होते. तेव्हा मम्मी म्हणाली, चिंकी, गट्टू कुठे आहे? आजी बरोबर बाहेर फिरतो आहे. काय झालं? त्याचं काय आहे? उद्या गट्टूचा बर्थडे आहे. हो, मला पण माहिती आहे. आधी ऐकून तर घ्या. गट्टूने कॅलेंडरवर आपला बर्थडे मार्क करून ठेवला आहे. गिफ्ट साठी लिस्ट पण बनवली आहे. किती वेंधळा आहे ना? बरोबर बोललीस. मला त्याला एप्रिल फुल बनवायचे आहे. पण कसं? आपण त्याला सांगू की त्याचा बर्थडे उद्या नाही परवा आहे. उद्यासाठी तो खूपच एक्साइटेड आहे. जेव्हा त्याला समजेल की त्याचा बर्थडे परवा आहे तर मजा येईल ना. पण त्याला पटवणार कसं? सोपे आहे. आपण मागच्या वर्षीचे कॅलेंडर भिंतीवर लावू. मागच्या वर्षाचे कॅलेंडर 1 दिवस उशिरा आहे. आपण मागच्या वर्षाची 16 तारीख मार्क करू, जी उद्या नाही परवा असेल, म्हणजे त्याला खरं वाटेल. करेक्ट. तू पटकन जा आणि काम पूर्ण कर. आणि तुम्ही ही लिस्ट घ्या. सगळ्या गिफ्ट्स आणि अरेंजमेंटचे काम उद्या झाले पाहिजे. इकडे चिंकी पळत पळत मागच्या वर्षीचं कॅलेंडर घेऊन रूम मध्ये आली. तिने नवीन कॅलेंडरच्या जागी जुने कॅलेंडर लावून ठेवले. आता तारीख मार्क करू. चिंकीने मार्कर पेनने 16 तारीख मार्क केली. गट्टू रूम मध्ये आला. चिंकीने पाहिलं की तो टेबलवर काहीतरी शोधत आहे. काय झालं? इथे एक लिस्ट बनवून ठेवली होती टेबलावर. तू पाहिलीस का? नाही. इम्पॉर्टंट होती का? मी तुला आता नाही सांगू शकत. परत बनवावी लागेल वाटतं. तेवढ्यात गट्टूचं लक्ष कॅलेंडरवर गेलं. अरे हे काय? मला वाटले होते की उद्या 16 तारीख आहे. कॅलेंडर तर परवा दाखवत आहे. मार्क पण बरोबर आहे. मग 1 दिवस उशिरा कसं काय? चिंकी, आज संडे आहे का मंडे? आज तर सॅटरडे आहे. अरे यार, मी कन्फ्यूज आहे. आज तारीख काय आहे सांग? 15 एप्रिल. नाही, 14 एप्रिल. गट्टूने 14 तारीख पाहिली तर सॅटरडेच होता. गट्टू नाराज होऊन विचार करू लागला. आज सॅटरडे होता, म्हणजे 14 तारीख. उद्या संडे 15 एप्रिल आणि परवा मंडे 16 एप्रिल. म्हणजे माझा बर्थडे परवा आहे. शिट यार, आता झोपतो. उद्या पुन्हा लिस्ट बनवेन. दुसऱ्या दिवशी गट्टूने पुन्हा लिस्ट बनवली. नंतर पप्पांच्या लॅपटॉप मध्ये गपचूप लिस्ट ठेवेन. आता थोडा वेळ खेळून येतो. मग गट्टू सोसायटी कॅम्पस मध्ये खेळायला गेला, पण कोणीच आले नव्हते. अरे हे हरी, गुड्डी आज खेळायला कसे नाही आले? तेवढ्यात त्याची नजर सोसायटीच्या बाहेर बसलेल्या 2 मुलांवर पडली. गट्टूने जवळ जाऊन पाहिलं तर ते मातीचा केक बनवत होते. तुम्ही मातीचा केक का बनवत आहात? या राजूचा आज बर्थडे आहे ना, मी त्याच्यासाठी केक बनवत आहे. आम्ही गरीब आहोत, दुकानामधून केक आणू शकत नाही, म्हणून हा केक वापरतो. हे ऐकून गट्टूला वाईट वाटलं. हॅपी बर्थडे राजू. तुझा बर्थडे आज आहे आणि माझा उद्या.
खरेच हॅपी बर्थडे इन ऍडव्हान्स. खेळायला कोणी आलं नव्हतं म्हणून थोड्या वेळाने गट्टू घरी परतला. घरात खूप अंधार होता. आज एवढा अंधार का आहे? तेवढ्यात अचानक सगळे लाईट्स चालू झाले आणि सगळीकडे उजेड पसरला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू डिअर गट्टू, हॅपी हॅपी बर्थडे टू यू. गट्टूने पाहिलं की मम्मी पप्पा, चिंकी आजी, हरिगुड्डी सगळे मिळून गट्टूला विश करत आहेत. पूर्ण घर सजवलेले आहे. मोठा केक आणि भरपूर गिफ्ट्स पण आहेत. अरे हे काय, माझा बर्थडे तर उद्या आहे ना. एप्रिल फूल, तुझा बर्थडे उद्या नाही आज आहे. नाही नाही, कसे काय? चिंकीने गट्टूला दोन्ही कॅलेंडर दाखवले. हे या वर्षीचे कॅलेंडर आहे. आज रविवार आहे आणि आज तारीख आहे 16 एप्रिल. आणि हे मागच्या वर्षीचे कॅलेंडर आहे. यामध्ये आज संडे आहे पण तारीख आहे 15 एप्रिल. आम्ही हे कॅलेंडर वापरून तुला एप्रिल फूल केले. आणि हो, तुझी लिस्ट पण आम्हाला मिळाली होती. सगळे गिफ्ट्स पण रेडी आहेत. चल आता पटकन केक काप. हे ऐकून गट्टूला विश्वासच बसेना. पण केक आणि बाकीचे अरेंजमेंट पाहून गट्टू खूप खुश झाला. चल बाळा, केक काप. गट्टू केक कापणारच होता की अचानक थांबला. बस 1 मिनिट, मी आलोच. असं बोलून गट्टू धावत बाहेर गेला. सगळेजण हैराण झाले. थोड्या वेळाने गट्टू गरीब मुलांना घेऊन आला. हा राजू आहे. याचा पण आज बर्थडे आहे. याच्याकडे केक साठी पैसे नाहीत. बिचारा मातीचा केक कापत होता. खूप चांगले काम केलेस बाळा. चला आता दोघेही मिळून केक कापा. मग काय, गट्टू आणि राजूने मिळून केक कापला आणि अशा प्रकारे गट्टूच्या बर्थडे पार्टीचे सेलिब्रेशन सुरू झाले.